संध्यापासून मांद्यापर्यंत सामान्य कुक्कुटपालन बनवण्यासाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणा सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर करतो आता स्वागत. शेतकरी मित्रांनो, कुक्कुटपालक बांधवांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कुक्कुटपालक बांधवांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल सध्या तुमच्या माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय. जो सवाल चांद्यापासून बांध्यापर्यंतचा प्रत्येक सामान्य कुक्कुटपालक बांधव हा विचारायला लागलाय की गावरान कुक्कुटपालनामध्ये व निमगावरान कुक्कुटपालनामध्ये जो सर्वात घातक आजार येतो त्यापैकी सर्वात महत्त्वाचा एक आजार म्हणजे देवी रोग. तर अशा परिस्थितीमध्ये देवी रोगाला रोखण्यासाठी गंभीरा या लसीचा आपण वापर करत असतो. पण अशा परिस्थितीमध्ये सामान्य कुक्कुटपालक बांधव सध्याच्या कंडिशनला हा प्रश्न विचारायला लागलाय की गंभीरा ही लस देवी रोगाला रोखण्यासाठी जी वापरली जाते, तर गंभीराची लस देत असताना दोन लसीमध्ये अंतर किती ठेवायला हवं. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झाले सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना ज्यांना या यक्ष प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथे व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखं वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनल सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यावं. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल, जो सवाल सध्या तुमच्या माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय, जो सवाल चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या प्रत्येक कुक्कुटपालक बांधवाला त्रस्त करत आहे. या सवालाचा असणारा मतितार्थ काय की आमच्या फार्मवरती देवी रोग येतोय आणि वारंवार देवी रोगानं कोंबड्या आणि पिल्लं ग्रसित होऊन या ठिकाणी एक्सपायर होत आहे. मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कुक्कुटपालक बांधव या रोगाला रोखण्यासाठी गंभोरो या लसीचा वापर करतात. पण सामान्य कुक्कुटपालक बांधव सध्याच्या कंडिशनला हा प्रश्न विचारत आहेत की गंभोरोच्या दोन लसीमध्ये आपण किती दिवसाचा गॅप ठेवायला पाहिजे की ज्यामुळे आपल्या कोंबड्यांचा व पिल्लांचा देवी रोगापासून कायमचा या ठिकाणी बचाव होऊन जाईल. आजच्या या व्हिडिओमध्ये देवी रोग आहे काय, काय आहेत त्याची लक्षणे, देवी रोगासाठी जी लस आहे गंभोरो, तर या गंभोरो लसीचा वापर वर्षातून किती वेळा करायचा आहे, किती कालावधीनंतर गंभोरोची लस ही द्यायला हवी, गंभोरोची लस देत असताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे, सगळं तुम्हाला समजावून सांगतो. चला सर्वात प्रथम हे जाणून घेऊयात की देवी रोग आहे काय. तर बघा मित्रांनो, कुक्कुटपालनातील घातक आजारापैकी अत्यंत घातक असणारा एक आजार म्हणजे देवी रोग. या देवी रोगाला हिंदीमध्ये माता बिमारी असं म्हणतात, तर इंग्रजीमध्ये फाऊल पॉक्स डिसीज असं म्हणतात. या रोगाची तीव्रता जर वाढली तर हा रोग डायरेक्टली कोंबड्यांचा किंवा पिल्लांचा जीव घेत नाही, पण याला कुक्कुटपालनातील सायलेंट किलर असं म्हणतात. यामुळं कोंबडी आणि पिल्लं ही कमकुवत होऊन त्या ठिकाणी एक्सपायर होत असतात. मग अशा परिस्थितीमध्ये हा महत्त्वाचा मुद्दा आहे की देवी रोग ओळखायचा कसा. तर बघा मित्रांनो, देवी रोग ओळखण्याची प्रमुख लक्षणे जर आपण विचारात घेतली तर देवी रोग ओळखण्याची जी महत्त्वाची लक्षणं आहेत त्याच्यामध्ये पहिलं लक्षण आहे की कोंबडीचा जो तुरा असतो किंवा कोंबड्याचा, कारण कोंबडीला तुरा बारीक असतो, कोंबड्याला जास्त मोठा असतो, तर तुऱ्याच्या अवतीभोवती फोडं फोडं येणं, सूज येणं, त्याचबरोबर कोंबडीची चोच, त्याबरोबरच डोळे याच्या आजूबाजूला किंवा डोक्यावरती सूज येणं आणि फोडं फोडं येणं हे महत्त्वाचं एक लक्षण आहे की ज्यावरून आपण समजून घेऊ शकतो की आपल्या कोंबडीला अथवा पिल्लाला देवी रोग हा झालेला आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या की जर रोगाची तीव्रता वाढली तर त्या परिस्थितीमध्ये कोंबडी आणि पिल्लं जे आहेत तर पंख झुकवतात, खास करून पिल्लामध्ये हे जास्त आढळून येत असते. मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा हे लक्षण दिसलं तेव्हा इलाज करणं महत्त्वाचा तर आहे. आणि तो इलाज म्हणजे काय की एकतर गंभोराचं वॅक्सिनेशन आपण करू शकतो किंवा फाऊल पॉक्स इंजेक्शन लावू शकतो. पण लक्षात घ्या, हा जो रोग आहे तो हा रोग कशामुळे होतो, तर हा जो रोग आहे तर हा रोग जो आहे तो त्या ठिकाणी व्हायरसमुळे होतो, म्हणजे हा विषाणूजन्य आजार आहे. आणि तुम्हाला सांगतो, विषाणूजन्य आजार आल्यानंतर रोखण्यापेक्षा तो आजार येण्या अगोदर रोखण्यात जास्त यश प्राप्त होऊ शकते.
जेवढे काही विषाणूजन्य आजार आहेत त्यांना रोखण्यासाठी त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर लसी डेव्हलप झालेत, ज्याला व्हॅक्सिनेशन आपण असं म्हणतो. जर आपण योग्य पद्धतीने या लसीचं लसीकरण केलं तर आपण 100% आपल्या कोंबड्यांना आणि पिल्लांना देवी रोग होण्यापासून त्यांची सुरक्षा व बचाव करू शकतो. मग ही असणारी जी गंभीरोची लस आहे, ती कशा पद्धतीने द्यायची व 2 गंभीरोच्या लसीमध्ये किती अंतर ठेवायला पाहिजे? तर लक्षात घ्या मित्रांनो, प्रथम अंतर सांगतो. बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर देवी रोग जास्त प्रामुख्यानं आपल्याला हा ज्यावेळेस उष्णता, गरमी वाढते त्यावेळेस दिसून येतो. मग आपण सर्वांनी जर बघितलं तर देवी रोग आपल्याला प्रामुख्यानं जो दिसून येतो तर तो उन्हाळ्यामध्ये. त्या खालोखाल पावसाळ्यात आणि हिवाळ्यात या रोगाची तीव्रता फार कमी असते. तरी देखील संकट 12 महिने आहे असं गृहीत जर आपण धरलं तर त्यानुसार केला गेलेला इलाज अत्यंत उपयुक्त ठरतो. मग आपण या ठिकाणी गंभीरचं व्हॅक्सिनेशन हे किती अंतराने करायला पाहिजे? तर बघा मित्रांनो, गंभीरचं जे व्हॅक्सिनेशन असणार आहे सामान्यतः 60 दिवसानंतर एकदा व्हायलाच हवं. म्हणजे दर 2 महिन्याला गंभीरचं व्हॅक्सिनेशन व्हायला हवं आणि आपण वर्षाचा विचार केला तर एकंदर वर्षात कमीत कमी 6 वेळा गंभीरचं व्हॅक्सिनेशन व्हायला हवं. गंभीरचं व्हॅक्सिनेशन करत असता 2 गंभीरच्या व्हॅक्सिनमध्ये आपल्याला 60 दिवसाचं अंतर ठेवायचं आहे. हे व्हॅक्सिन फार लवकर करायची गरज नाही, पण खूप जास्त केलेला उशीर या सायलेंट किलरला आमंत्रण देऊ शकतो, ज्यामुळे आपल्या कोंबड्यांचा आणि पिल्लांचा हकनाक जीव हा जाऊ शकतो. आता बघूयात की या गंभीराचा वापर कशा पद्धतीने करायचा आहे. गंभीरचा वापर करण्याच्या विविध पद्धती आहेत. म्हणजे आता असणाऱ्या आपल्या पिल्लाच्या व कोंबडीच्या वयानुसार त्या ठिकाणी पद्धती भिन्न आहेत. आता तुम्हाला सांगतो, की ज्यावेळेस तुम्ही 14व्या दिवशी गंभीरचं व्हॅक्सिनेशन पिल्लांना करतात, त्यावेळेस काय करायचंय, की तुम्ही आणलेलं त्या ठिकाणी टॅबलेट सोबत आलेलं त्या ठिकाणी जे डायल्यूट म्हणतो, ज्याला पाणी म्हणतो, मिनरल वॉटर ह्यांना एकत्र करायचं आहे आणि पिल्लांच्या ज्या डोळ्यामध्ये लासोटा हा दिला नाही, त्या डोळ्यामध्ये आपल्याला गंभीरचा डोस टाकायचा आहे. पहिल्या 15-20 दिवसामध्ये पिल्लांची पाणी पिण्याची क्षमता कमी असते, म्हणून हा डोस डोळ्या माध्यमातून दिला जातो. परंतु गंभीरचं व्हॅक्सिनेशन करत असताना लक्षात घ्या, हा डोस त्या ठिकाणी व्हॅक्सिन असल्यामुळे आपल्याला त्याच्या आदल्या दिवशी व नंतरच्या दिवशी ब्रोटॉन हे लिव्हर टॉनिक वापरायचे, कारण याचा थेट परिणाम लिव्हरवरती होऊ शकतो. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर 15 ते 30 दिवसाच्या दरम्यानची पिल्ले जेव्हा त्यांना बूस्टर डोस द्यायचा असतो, तर हा बूस्टर डोस पाण्यातून द्यायचा असतो. बूस्टर डोस कसा द्यायचा, त्यासाठी लागणारं साहित्य कोणतं समजून घ्या. साहित्य नंबर 1 2 लिटर पाणी. नंबर 2 500 ग्राम म्हणजे अर्धा किलो बर्फ. नंबर 3 50 ml थंड दूध. हे 3 घटक आहेत, याचा विनियोग करणं महत्त्वाचं आहे. तर 15 ते 30 दिवसाच्या पिल्लांसाठी कशा पद्धतीने डोस तयार करायचा बघा. 2 लिटर पाण्यामध्ये सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, अर्धा किलो बर्फ टाकायचा आहे. त्याच्यामध्ये कपभर थंड दूध टाकायचं. हे दूध थंड असणं गरजेचं आहे. गरम असेल तर व्हॅक्सिनेटर मरून जातात. आता हे एकत्रित केल्यानंतर आपल्याला काय करायचं, एक महत्त्वाचा मुद्दा आहे, की आपण जर 100 पिल्लांसाठी म्हटलं तर हा 100 पिल्लांचा डोस आहे. 100 पिल्लांसाठी डोस तयार करत असताना 2 लिटर पाण्यात अर्धा किलो बर्फ आणि 50 ml थंड दूध. हे दूध गाईचं, म्हशीचं, शेळीचं कशाचंही चालते, टेन्शन नाही. साय काढलेली असेल नसेल तरी काही हरकत नाही. मग आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये 100 पिल्लांचा आलेला जो डोस आहे, तो त्या ठिकाणी डायल्यूटसह एकत्रित करून टाकायचा आणि अशा पद्धतीनं 15 ते 30 दिवसाच्या पिल्लांना हा डोस द्यायचा आहे. याला बूस्टर डोस असं म्हणतात. जो डोस परत दिला जातो, त्या डोसला त्या ठिकाणी बूस्टर डोस असं म्हणतात. आता त्याच्यानंतर 1 ते 4 महिन्याच्या पिल्लांसाठी डोस कसा तयार करायचा? तर या ठिकाणी आपल्याला 2 लिटर पाणी घ्यायचं आहे. त्यात अर्धा किलो बर्फ टाकायचा आहे, 50 ml थंड दूध. ही प्रक्रिया जशास तशी. फक्त याच्यामध्ये 100 पिल्लांसाठी वय वाढल्यामुळे 125 पिल्लांचा डोस टाकायचा आहे. म्हणजे 200 पिल्लांचा डोस आणला तर आपण काय करायचं, 3 वाट्या पाणी घ्यायचं, त्याच्यात हा डोस टाकायचा, 1 वाटी फेकून द्यायची, 2 वाट्या आपल्याला त्या ठिकाणी त्या असणाऱ्या 2 लिटर पाण्यात ओतायच्या आहेत. या पद्धतीने 1 ते 4 महिन्याच्या पिल्लांचा आपण डोस कंप्लीट करू शकतो. त्यानंतर 4 महिन्याच्या वरचे जे पक्षी आहेत, तर त्यांच्यासाठी म्हणजे कोंबडी अडल्ट जे प्रौढ आहेत, अंड्यावरचे, त्यांना कसा द्यायचा? तर लक्षात घ्या, या ठिकाणी सुद्धा 2 लिटर पाणी, त्यात अर्धा किलो बर्फ टाकायचा आहे, 50 ml थंड दूध टाकायचं आहे. बस एवढं एकत्रित करायचं आणि त्याच्यानंतर काय करायचं, या ठिकाणी प्रमाण थोडं वाढवायचं आहे, कारण वय वाढले. तर यानुसार तुम्हाला 100 पक्ष्यांसाठी 150चा डोस वापरायचा आहे. जर 300चा डोस 200 + 100 आणला, तर तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी अर्धा वापरायचा आहे, अर्धा फेकून द्यायचा आहे. 500चा आणला तर 3 वाट्या पाणी घ्या, 1 वाटी त्या 2 लिटर पाण्यात टाका, 2 वाट्या फेकून द्या.
अशा पद्धतीनं आपल्या सर्वांना या ठिकाणी जे आहे तर गंभीरचं लसीकरण करून घ्यायचं आहे. आता गंभीरचं लसीकरण आपण अशा पद्धतीने केलं तर एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की हे असणारं व्हॅक्सिनेशन आहे आणि व्हॅक्सिनेशन तुम्हाला माहीत आहे की फार स्ट्रॉंग असते. म्हणून याचा थेट परिणाम लिव्हरवरती होत असतो आणि म्हणून हा परिणाम आपल्या कोंबड्यांवरती व पिल्लांवरती बाधा म्हणून होऊ नये किंवा येऊ नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे की ज्यावेळेस आपल्याला गंभीरचं किंवा पर्यायाने लासोटा अथवा आर-टू-बीचं व्हॅक्सिनेशन करायचं आहे त्यावेळेस लसीकरणाच्या आदल्या दिवशी व नंतरच्या दिवशी आपल्याला आवर्जून ब्रोटॉन हे लिव्हर टॉनिक द्यायचं आहे. ब्रोटॉन लिव्हर टॉनिक देत असताना 4 महिन्याच्या खालच्या पक्ष्यांसाठी 1 लिटरला 1.5 ते 2 ml आणि 4 महिन्याच्या वरच्या पक्ष्यांसाठी 1 लिटरला 3 ml द्यायचं आहे. लिव्हर टॉनिकचं प्रमाण कमी अधिक थोडंफार झालं तर काही प्रतिकूल परिणाम होत नाही, पण दिवसभरात जेवढं पाणी पिले जाते कोंबड्यांच्यानं व पिल्लांच्यानं तेवढा तुम्हाला डोस तयार करायचा. 10 लिटर पाण्यासाठी पिल्लांसाठी 15 ते 20 ml आणि कोंबड्यांसाठी 10 लिटरला 30 ml अशा पद्धतीनं डोस तयार करायचा आहे. दिवसभर ब्रोटॉन लिव्हर टॉनिक आदल्या दिवशी आणि नंतरच्या दिवशी कृपया करून द्या. तर अशा पद्धतीनं आपण सर्वांनी जर समजा गंभीरचं व्हॅक्सिनेशन हे दर 2 महिन्याने एकदा म्हणजे 2 व्हॅक्सिनमध्ये जर आपण 2 महिन्याचं अंतर ठेवलं तर तुम्हाला फार जबरदस्त रिझल्ट येतील आणि देवी रोग जास्त प्रमाणात आढळणार सुद्धा नाही. तर हा रोग होण्या अगोदर व्हॅक्सिनेशन करा आणि जर यदा कदाचित झाला तर तुम्ही गंभीरच द्या. समजा त्यातून फरक नाही पडला तर मग फाऊल पॉक्स इंजेक्शन आपण वापरू शकता. आता हा होता संपूर्ण व्हिडिओ ज्यात आपण ही पूर्ण माहिती घेतली. तरी देखील तुमच्या मनात काही समस्या, अडचणी, प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रामाणिकपणे उत्तर देण्याचा प्रयत्न करत राहीन. खूप सारे कुक्कुटपालक बांधव आहेत की ज्यांच्याकडे रोजगार नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये इतरांकडे ते 5-7 हजारां किंवा 10,000 काम करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये जर आपली इच्छा असेल की व्यवसाय सुरू करावा आणि या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवावा तर अशा परिस्थितीमध्ये रायझिंग स्टार परभणी तुम्हाला मदत करायला तयार आहे. कारण रायझिंग स्टार परभणी घेऊन आलं आहे एक ऑनलाईन ट्रेनिंग. ही जी ऑनलाईन ट्रेनिंग आहे तर ही उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मदत आपणास करते आणि या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममुळे महाराष्ट्रातील शेकडो कुक्कुटपालक बांधव आज लाखोंचा निव्वळ नफा कमवत आहेत. जर आपल्याला सुद्धा लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे तर आजच आपण रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये प्रवेश निश्चित करा. ही ऑनलाईन ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता असते. त्यात पहिल्यांदा लेक्चर घेतल्या जाते. लेक्चर झाल्यानंतर वेदर बुलेटिन प्लस मेडिकल बुलेटिन म्हणजे पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार, याचा कोंबड्यांवरती व पिल्लांवरती कसा परिणाम होणार व त्यापासून त्यांचा कशा पद्धतीनं बचाव करायचा याबद्दल आपल्याला पूर्ण माहिती दिली जाते, ज्यामुळे आपल्या कोंबड्यांचा व पिल्लांचा मृत्यूदर कमी होतो. सरते शेवटी तिसरं जे सेगमेंट आहे त्यात प्रश्न उत्तरं असतात. आठवड्याभरात जेवढे काही प्रश्न निर्माण झाले त्या सर्व प्रश्नांचा उलगडा उत्तर रूपाने मी स्वतः करत असतो. ही प्रश्न उत्तर लाईव्ह असतात. इतर दिवशी जर काही प्रश्न उपस्थित झाले तर त्या ठिकाणी दुपारी 3 ते 8च्या दरम्यान सर्व प्रश्नांचा उलगडा उत्तर रूपानं लखन सर करत असतात. त्यांना तुम्ही दुपारी 3 ते 8च्या दरम्यान 84 21 82 62 62 या क्रमांकावरती संपर्क साधू शकता. तर आता या ट्रेनिंगमध्ये ज्यांना सामील व्हायचं आहे, कसं व्हायचं ह्याची रजिस्ट्रेशन प्रोसेस समजावून सांगतो. सामील होण्यासाठी तुम्हाला 84 21 82 62 62 या क्रमांकावरती प्रथम कॉल करायचा आहे. जसा आपण सर्वांनी कॉल केला की लखन सर फोन उचलतील. फोन उचलला की त्यांना सांगा की आम्हाला या ठिकाणी उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे. मग लखन सर काय म्हणतील, तुम्ही व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. एवढी माहिती पाठवली की मग लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर जो आहे 82 65 088 460 म्हणजे 8265088460 पाठवतील. बस याच्यावर 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा. एवढं केल्यानं अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन प्राप्त होईल, ज्या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा या ठिकाणी होऊन जाईल परिपूर्ण. तर मित्रांनो, आजच या असणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये प्रवेश निश्चित करा आणि कमवा लाखोंचा निव्वळ नफा. जर आपण सर्वजण या असणाऱ्या ट्रेनिंगमध्ये जॉईन झाले तर आपल्याला खूप सारे फायदे होतील. त्यापैकी प्रमुख फायदे जर बघितले तर कोंबड्यांचा आणि पिल्लांचा खाद्य खर्च 80% कमी होईल. कोंबड्यांसाठी व पिल्लांसाठी आदर्श व मजबूत शेड कसा उभारायचा याबद्दल सखोल माहिती मिळेल, ज्यामुळे आपली पैशाची, वेळेची, जागेची आणि मेहनतीची बचत होईल. त्याचबरोबर आपल्या कोंबड्यांचं आणि पिल्लांचं लसीकरण कधी व कसं करायचे याबद्दल सखोल माहिती मिळेल, ज्यामुळे कोंबड्यांवरती व पिल्लांवरती येणारे आजार कमी होतील आणि त्यामुळे आपोआप कोंबड्यांचा आणि पिल्लांचा मृत्यूदर कमी होईल. अचानक कोणता आजार आला तर तो आजार ओळखून तात्काळ कोणता इलाज करायचा याबद्दलही माहिती दिली जाते. सरते शेवटी आपल्यापाशी असणारी कोंबडी, कोंबडा, अंडे, पिल्ले यांची विक्री कधी, कुठे, कशी करायची याबद्दलही सखोल माहिती व मार्गदर्शन केले जाते, ज्यामुळे विक्रीचं सुद्धा टेन्शन राहत नाही.
तर अशा पद्धतीनं आपल्याला सखोल माहिती, विस्तारपूर्वक मार्गदर्शन केलं जाते आणि प्रत्येक अडचणीचं सोल्युशन त्या ठिकाणी दिलं जाते. म्हणून शेकडो कुक्कुटपालक बांधव आज लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहेत. जर तुम्हाला सुद्धा स्वतःचं नशीब पालटायचं असेल, बदलायचं असेल, कुठेतरी लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल, तर अचूक मार्गदर्शनासाठी व स्वतःचं नशीब बदलण्यासाठी संपर्क साधा लखन सरांशी. नंबर आहे 84 21 82 62 62. शिवाय मार्केटिंगची आपली चिंता दूर करण्यासाठी आपण प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा WhatsApp ग्रुप तयार केला आहे. हा WhatsApp ग्रुप मोफत आहे. आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या WhatsApp ग्रुपमध्ये जर मोफत सामील व्हायचं असेल, तर आपण सर्वांनी WhatsApp नंबर 84 21 82 62 वर आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचा आहे. एवढं केले की तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या WhatsApp ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ ज्यात आपण बघितलं की गंभोरो लसीकरण आपण कशा पद्धतीनं कोंबड्यांना आणि पिल्लांना करायचं, 2 गंभोरोच्या लसीमध्ये किती अंतर ठेवायचं, गंभोरोची लस देत असताना प्रमाण काय घ्यायचं आणि गंभोरोचं लसीकरण करत असताना कोणती काळजी घ्यायला हवी. तरी देखील आपल्या मनात काही प्रश्न असतील, डाऊट्स असतील, तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रामाणिकपणे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करत राहील. व्हिडिओमधील माहिती आपल्या सर्वांना आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. जर आतापर्यंत आपण सर्वांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर कुक्कुटपालक बांधवांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्राचे व कुक्कुटपालक बांधवांचे आजच्या वेळेत आपला मित्र उद्याला हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.